कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर भगवान, वासुदेव हरी वासुदेव हरी. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोजतेजं स्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवेस्तदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यं. वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागततिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरणसरोजं सान्द्रनीलाभुजाभं. जगन्निहितपानि मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरकञ्जनेत्रं, सदयधौलहासं विठ्ठलं चिन्तयामि मुखं करोति वाचालं. पंगुलंगयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवम्. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावर्णालय प्रभू परमात्मा, अधिकरून पुढ्यात बसलेले सर्व श्रोतृवर्ग माझ्या आईवडिला समान आहे. ज्ञानानं अधिकारानं आणि वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नतमस्तक होतोय. आजची नैमित्तिक सेवा आहे. गेली 52 वर्षे तुम्ही सगळे या सप्ताहामध्ये, या नामयज्ञामध्ये आपली जी खऱ्या अर्थानं सेवा रुजू करत आहात, या 52व्या वर्षामध्ये पंचम दिनाची सेवा माझ्या वाट्याला आली. पहिल्यांदा मला असा आनंद होतो आहे, ह्या शहरासारख्या ठिकाणी एवढी मोठी वास्तू परमार्थासाठी ज्यांनी उभा करून दिली त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो आहे. वास्तविक शहरामध्ये अशी वास्तू उभी राहणं हा एक जगावेगळा उपक्रम आहे. सहसा अशा ठिकाणांचा उहापोहा केला गेला पाहिजे. असे दानशूर व्यक्ती जगात फार कमी असतात. आणि म्हणूनच की काय परमात्माला आपण काय देतो याचा विचार करण्यासाठी आजच्या या पंचमदिनी आपण ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचा विचार करणार आहोत. 12व्या अध्यायातील 6व्या श्लोकाखालची ओवी आपण विचारात घेणार आहोत. ज्ञानोबा सांगतायत, ऐसे अनन्य योगे विकले जीवे म्हणे अंगे, तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वर विचार करणं हे आमच्यासारख्या सामान्याचं काम नाही हो. ज्ञानेश्वरीला खऱ्या अर्थानं हात घालणं हे सुद्धा चुकीचं आहे महाराज. मी सांगतो, आमच्यासारख्या पामारानं ज्ञानेश्वरीबद्दल बोलणं, ज्ञानेश्वरीचा अधिकार असामान्य आहे. सामान्य अधिकार नाही ज्ञानेश्वरीचा. एकनाथ महाराज सांगतात, ज्ञानेश्वरी वाचण्याचा परिणाम असा होतोय, परंतु कशी वाचली पाहिजे. भाव धोरणी या वाचे ज्ञाने, प्रत्यक्ष भगवान त्याच्यावर कृपा करत असतात. कृपा करी हरी. संताचं प्रयोजन जगाला कळत नाही हो, म्हणून तर संतांना सांगावं लागतंय, वाचील जो ज्ञानेश्वरी. वा, इथं काय फार बोलायचं नाही हो. सर्व श्रुत म्हणजे इकडे मुखातून पडल्याबरोबर समोरची माणसं जगायला तयार आहे. असे तुम्ही सर्व संपन्न अधिकारी आहेत, श्रोते आहात. नाहीतर ज्ञानोबा श्रोत्याचं वर्णन करताना बोलत आहेत, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबला अर्चित असे बोल जरी गंगावती. काय अधिकार आहे श्रोत्यांचा. श्रोता तो श्रोता नव्हे, बरोबर का.
असं मी सांगतो ते बरोबर आहे का? वक्त्याला काय किंमत आहे हो? जर श्रोते नसतील समोर, चाचपडून बघावं महाराज. हां, म्हणून चाचपडण्याचा प्रयास केला. वक्त्याचा अधिकार तसा मोठा नाही हो. जर ऐकायलाच कोणी नसेल तर कोण स्वतःला किंमत देईल हो? प्रवचनाला ग्रामीण भागात देखील मला एवढी माणसं कधी अडलत नाहीत. या शहराच्या ठिकाणी एवढी बहुसंख्येनं तुम्ही समाज जमलेला आहे, आनंद आहे, खूप आनंद आहे महाराज. शहराच्या ठिकाणी देवाला ऐकायला कोणी नसते हो, खरं सांगतोय. ज्ञानेश्वरीचा अधिकार तुम्हाला नव्यानं सांगायला नको. तुम्ही बुवासारखे असे कित्येक बुवा उगाळून खाल्लेले आहेत. एक धनगराचं पोरग बंकट स्वामींचं कीर्तन सुरू होतं महाराज. बंकट स्वामी सहज बोलले, माझ्यासोबत देव राहतो आणि ज्याला इच्छा असेल त्यांना देव घेऊन जावा. कीर्तनच बोलले बंकट स्वामी. महाराजांनी बोलावं. धनगराचं पण कोपऱ्यात बसलो होतो महाराज. ते काही कीर्तन ऐकायला आलं नव्हतं महाराज, जेवायला आलं होतं महाराज. पण त्याला देव म्हणजे काहीतरी वेगळा प्रकार. देव नक्की काय हो? तो पुढे जाऊन किती मोठा कीर्तनकार झाला हे तुम्हाला सांगून जाईन मी. बघा, त्या पोरानं ऐकलं, बाबा मला देव देणार आहेत. काय देणार आहेत? मला देव देणार आहेत. म्हणून त्या छोट्याशा लहानशा पोरानं महाराज कीर्तन झाल्याबरोबर सांगितलं, बाबा कीर्तनात तुम्ही मला देव देणार होते असं बोललं, मी ऐकले ते. म्हणजे आज नाही देणार देव मी, उद्या काळाचा प्रसंग झाला की मग देव देणार आहे. तो पोरगा घरी नाही गेला, तिथेच झोपला. देव मिळणार आहे म्हणून. काय मिळणार आहे? देव मिळणार आहे म्हणून थांबला तिथे. आणि तुम्हाला सांगतोय, एवढ्या अपेक्षेनं तो पोरगा रात्रभर झोपला नाही हो, देव मिळणार आहे म्हणून. देव मिळणार आहे म्हणून झोपला देखील नाही हो पोरगा. सकाळ मोठ्या उठला, लोक आंघोळ करायला गेली, हाय आंघोळ करून आला. त्याला काही माहीत नाही प्रसाद काय आहे, काळा काय, काही भानगड माहीत नाही त्याला. पण त्याला देव मिळणार आहे एवढं निश्चित झालं होतं. आणि म्हणून कीर्तन संपलं. हट्टी मुलगा होता. बाबांच्या पायाजवळ गेला, नमस्कार केला. म्हणाला, बाबा रात्री तुम्ही मला देव दिला नाही, तुम्ही म्हणाल सकाळी देव घ्यायला ये. मी देव घ्यायला आलो म्हटलं. अरे एवढ्या आतुरतेने आलेला पोरगा कसं परत पाठवणार त्याला? बाबाने आपल्या पणशीतून ज्ञानेश्वरी काढली, छोटीशी ज्ञानेश्वरी काढली, त्याच्या हातात दिली. बेटा तुला कमी जप, पण या देवाला कधीच असा बाहेर पडू देऊ नकोस. देव आहे हा देव. काय आहे? प्रत्यक्ष. म्हणून मी नेहमी सांगतो, बरीच लोक ज्ञानेश्वरीबरोबर बोलत नाहीत, संवाद करत नाहीत. मी जरा पुढे जाऊन बोलू का? बोलतो. मी सांगेन ज्ञानेश्वरीवर बोललं पाहिजे, ज्ञानेश्वरीवर संवाद केला पाहिजे. तुमची सगळी उत्तरं तुम्हाला एका क्षणामध्ये तुमच्या पुढ्यात उभी राहतील. तेवढ्या प्रेमानं जर तुम्ही ज्ञानेश्वरीबरोबर संवाद केलात ना, बस. मी सांगतो, कधी कधी स्वप्नातही उठावं माणसाने, बोलावं, आणि मग तुम्हाला ज्ञानेश्वरीची उत्तरं मिळायला काही वेळ लागणार नाही. छोट्याशा पोरानं महाराज ज्ञानेश्वरी घेतली, देव भेटला. मोठ्या जेवला नाही हो, कुतूहलानं अगदी पोटाशी धरलं देव. त्याला काय माहीत देव काय करत होते. धावत धावत घरी गेला, झोपणीमध्ये शिरला. आई ओरडली, कालपासून मेंढ्या बांधून ठेवलेल्या आहेत, बावळट कुठला कुठे कुणाच्या नादी लागला होतास रे? आई, सगळ्या जगाचा पोशिंदा माझ्यासोबत आलाय, देव आणलाय मी. मोठ्या आवडीनं आईला सांगतो, आई मी देव आणलाय घरी आपल्या. आईनं वेडाय, पुस्तक कसलं घेऊन आलाय आणि मला देव सांगतोय, मला देव सांगतोय तू. त्याला माहीत नाही आई असं बोलेल, पण त्यानं आईकडं दुर्लक्ष केलं, तिला इग्नोर केलं आणि मस्तपैकी देवाबरोबर बोलत बसला. वाचता येईना, लिहिता येईना. मला सांगा, ज्या टीकेला वरच आहे ज्ञान होय बस. अरे ज्ञानोबा रायांच्या टीकेला तो वरच आहे. अज्ञानाला देखील सज्ञान करण्याची ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. त्याला बाबाने सांगितलं होतं, कुठे गेला ना फक्त लोक वाचतील तू बोट फिरवायचं, तू
त्यांच्या मागे बोट फिरवत फिरवत राहायचं. बस एक दिवस तू ज्ञानेश्वरीचा वक्ता होणार आहे, लक्षात ठेव. अरे आशीर्वाद आहे संतांचा मायबाप, सामान्य गोष्ट नाही. आणि म्हणून तो पोरगा आपली मेंढं घ्यायचा. आई मी चुकून देखील कधी अशी पुन्हा चुकी करणार नाही, माझ्या मेंढ्या पाळल्यानंतर माझा देवाचा आणि माझा संवाद चालेल. दुपारी आला, बेगड आणलं, बेगड समजतं ना तुम्हाला सगळ्यांना. बेगड आणलं, मंदिर बनवलं, बेगडाचं मंदिर बनवलं, सुंदर अशी जागा केली घरामध्ये, छोटंसं छप्पर वर त्याच्यावर. काय झोपडी किती मोठी असेल त्याची गरिबाची, आणि त्यामध्ये देवाला आपल्या प्रतिष्ठित केला. त्याच्या मनानं ती जागा फार मोठी झाली, त्याची ती प्राणप्रतिष्ठा होती. इथे काही वेगळेपण असतो. मला वाटतं त्याला ज्ञानोबा घरात आल्यासारखं वाटत होतं. जेवताना देखील ज्ञानेश्वरी पुढे जेवायचा, पाणी पिताना देखील ज्ञानेश्वरीशिवाय जेवत पीत काहीच नाही महाराज. वेड लागलं जणू त्याला. आणि मी सांगतो, जे वेडे असतात ना ते इतिहास घडवतात, लक्षात ठेवा. वेडात मराठे, तुम्हाला माहिती आहे, काय सांगायला नको महाराज, त्यांचा इतिहास आज आम्ही वाचतोय. आणि म्हणून त्या वेडानं त्या पोराला घडवलं मायबाप. मेंढं घेऊन जायचा, त्यांचे रक्षण करायचा, तिकडनं आला की मेंढं नाही बांधायचा. पहिले देव कसा आहे बघायचा, देव कसा आहे बघायचा, देव कसा आहे बघायचा, माझा देव कसा आहे. पण न जाणो एक दिवस अशी घटना घडली. हा जंगलात असताना त्या वाडीला आग लागली. ही सत्य घटना सांगतो तुम्हाला मी. त्या वाडीला आग लागली. आता आकांतानं पोरगा तिथून धावत सुटला. वाचवा रे वाचवा, माझ्या देवाला वाचवा. माझी झोपडी जळून गेली तरी हरकत नाही मला, पण माझा देव वाचला पाहिजे. एकाच आकांतानं पोरगा हंबरडा फोडत फोडत फोडत. सगळी लोक त्याला थांबवायला लागली. अरे थांब, मरतोस की काय, हरकत नाही, मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण माझा देव आतमध्ये जळतो तो मला जळू द्यायचा नाही. जगातलं आश्चर्य तुम्हाला सांगतो, जगातलं आश्चर्य. पोरानं मागचा पुढचा विचार नाही केला. बरं, सामान्याने दिली ज्ञानेश्वरी नव्हती महाराज, बंकट स्वामींसारख्या अधिकार पुरुषांना दिली ज्ञानेश्वरी होती. आणि तुम्हाला सांगतोय, देव काही करत नाही. देव करी तरी काय न होय महाराज, काय होणार नाही हे विचारात घ्या. वाडी जळून खाक झाली तर त्याचं घरही जळलं होतं, परंतु त्या राखेमध्ये त्याची ज्ञानेश्वरी आणि त्याचं देव तसाच्या तसा, त्याला थोडासुद्धा मायबाप धक्का लागला नव्हता. हे जगणं महाराज जीवनात ज्या दिवशी आम्ही अवलंबू महाराज, खरं सांगतो, आमची श्रद्धा भगवान अर्थात ज्ञानोबा सांगतात अनन्यपणे केलं पाहिजे. कुठलीही गोष्ट आम्ही अनन्यपणे करत नाही. आम्ही दुसरा कोणावर तरी भरोसा ठेवतोच ठेवतो महाराज. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मी सांगतो, जो मज होय त्याचं जन्ममरण शरणांगत झाला, त्याचं शरणांगत करायला मी तयार आहे. नाही, आम्ही अनन्य होत नाही. परमार्थामध्ये नेमकं अनन्य व्हायला पाहिजे जीवनामध्ये. आणि 12वा अध्याय म्हणजे काय सांगतो नेमका, भक्तियोग आहे. मी तर नेहमी बोलतो, बाकीच्या गोष्टी आहेत ना, भक्ती ही तत्पद आहे आणि बाकी तमपद आहेत. पण 12वा अध्यायामध्ये जे खऱ्या अर्थानं भक्तीचं मोठेपणा सांगितलं मायबाप. का भक्तीविषयी एवढं का बोलावं ज्ञानोबरायानं, देवानं तरी का बोलावं महाराज एवढं भक्तीविषयी. देवाला भक्ती केलेली फार आवडते महाराज. देव भावाचा भुकेला आहे, पण आज तशी भक्ती घडत नाही मायबाप, घडत नाही. मला सांगा ना, रामायणात कोणी भक्ती केली नाही हो, कुणी भक्ती केली नाही महाराज. तिथं कोणतीही गोष्ट केली नाही. ऊच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून ये. भक्ती पाहून परमात्मा तुमच्यासाठी खाली येतोय महाराज, काय करत नाही. रामायणाकडं बारकाईनं आम्ही जर पाहिलं, रामायणाकडं कोणी भक्ती केली नाही रामायणात, सांगा मला तुम्ही, कोणी भक्ती केली नाही रामायणामध्ये. उर्मिलेसारखी भक्ती नाही हो. किती दिवस मला सांगा तुम्ही, किती दिवस उपवास केला होता, किती दिवस उपवास केला होता. अरे रे, मी तब्बल तुम्हाला सांगील, पाणी पिली नाही महाराज, पाणी. उर्मिलेचा शेवटचा श्लोक सांगतो, पाणी देखील पिली नाही बाई. तेव्हा जगली कशी. अरे निष्ठा आहे ती महाराज, निष्ठा आहे ती, निष्ठेचा परिणाम आहे, निष्ठेचा परिणाम आहे. उर्मिले पाणी सुद्धा शिवू नये, लक्षात ठेवा. तुम्ही मला मग याच्यापेक्षा अजून कोणी भक्ती केली का. होय, रामायण सांगतो भक्तीमध्ये तुम्ही जर पाहिलं महाराज देव काय करत नाही. मला सांगायचं आहे, तो लोक म्हणतात अर्जुनाचे घोडे पण धुतले त्यानं महाराज.
अर्जुनाचे रथी होया. मी सारथी विरथी नेहमी सांगत असतोय, मी सारथ्याच्या पुढे जाऊन काहीतरी तुम्हाला सांगणार आहे आज. देव काय करतो? भगवान परमात्मा सांगतात, तयाचे काही एक सांगे मी सर्व, मी त्याचं सगळं करतोय. काय करतो त्याचं? नुसतं सारथ्य नाही करत, त्याचं पुढचं काहीतरी करतोय. मी रामायण तुम्हाला सगळं सांगून झालं, मला रामायण सांगितलं तुम्हाला मी आता. सगळ्यांनी खूप त्याग केला. नक्की देव काय करतो? काय करतो नक्की तुम्हाला सांगायचं मला सांगा. नुसता वनवासाला पाठवला याबद्दल मी कधी कैकेयीला दोष देत नाही. देतो दोष तुम्हाला कधी? मी तर उलट सांगतो, कैकेयीसारखा त्याग आणि वैराग्य कोणी केलेलं नाही. जे सौमित्रीला जमलं नाही, जे कौशल्याला सुद्धा जमलं नाही, तेवढा त्याग कैकेयीनं केला. हे तुमच्या बाजूनं बोलतोय मी. याच्यापेक्षा वेगळं वाईटही केलं ते तुम्हाला सांगून जाईल मी आज. तरी देखील देवानं त्याला माफी केली की नाही? कैकेयीला माफी कशी केली? ज्या वेळेला राम भगवान वनवासात गेले, वनवासात गेल्यानंतर विजयी झाले, विजयी झाल्यानंतर अयोध्येमध्ये आले. आल्यानंतर कोणी सांगितलं? बिभीषणानं तुमच्या तीनही मातांना आमच्याकडे पाठवा. कुठं पाठवा? आमच्याकडं पाठवा. आग्रह केला फार. पण माणसाचा स्वभाव असतो महाराज, स्वभाव असतो. आदरातिथ्य केलं, नमस्कार केला. तिने आयांना विचारलं, तुमची काय इच्छा आहे? लंकेत तुम्हाला काय पाहायचं आहे? काय पाहायचं तुम्हाला लंकेमध्ये? दोन्ही आया म्हणले, आम्हाला काही पाहायचं नाही. इथे सीतेला खूप दुःख झालंय. पण जाणीवपूर्वक कैकेयीनं मात्र दुःख देवाला देण्यासाठी विचार मांडला. ज्या ठिकाणी, ज्या अशोकवनात सीतामाई राहत होत्या ती जागा मला पाहायचं आहे. कोणाला पाहायचं आहे? ज्या जागेत सीतामाईला अतिशय त्रास झाला. बिभीषणाने एका वाक्यात सांगितलं, माईबाप, एका वाक्यात सांगितलं, ज्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याच्या आई अर्थात आईला त्रास झाला, ती जागा ज्या दिवशी मी या राज्यावर आरूढ झालो त्या दिवशी बंद केलेली आहे. तिथे कोणी जायचं नाही. पुढे जाऊन सांगू का, त्या जागेवर आज देखील गवत उगवत नाही. वृक्षांनी सुद्धा तिथं उगवणं पसंत नाही केलं. जिथे सीतामाई बसायची तिथले पक्षीसुद्धा रामराम म्हणत होते मायबाप. ते बोलायचे बंद झाले आणि धान उगवायला बंद जिथून सीतामाई गेली. म्हणून मी सुद्धा ठरवलं, मी जर खरोखर रामाचा भक्त असेल तर ती जागा मी लोकांसाठी बघायला बंद केली. बिभीषण सांगतात, आता कैकेयीनं बोलावं का मला जागा पाहिजे? त्या राजानं बंधन नाही, मी रामाची आई म्हणून आले, माझं स्वागत केलं, मी पाहुणे आहे तुमची, आणि म्हणून मला ती जागा बघायचीच आहे. हे जे जगणं आहे ना महाराज, हे अतिशय वाईट आहे कैकेयीचं. सगळ्यात जर वाईट वागणं काय असं कैकेयीचं हे वागणं आहे. कुस्तीतपणे तिनं ती जागा पाहायचा मनात विचार केला. कुस्तीतपणे विचार केला. नुसता विचार नाही केला, विचार केला नाही, मला जायचंय म्हणजे जायचं. बिभीषणानं सांगितलं, विमान असेल एखादं विमान पाठवून द्या. वाईट विचारानं प्रेरित झालेली स्त्री, विमान चालक म्हणतात, आम्ही जिथे आमच्या आईला त्रास, जगाच्या जननीला त्रास झालेला आहे, ती जागा पाहायला चुकून देखील आम्ही जाणार. कोण सांगतं हे? ती म्हणली, माझ्याकडं मंत्रसिद्धी आहे. तिनं मंत्रसिद्धीनं विमान उडवलं. तिथं पोचल्यावर देखील ते विमान पुन्हा उडायला तयार नाही. तरी देखील तिथे गेली. तिथले वृक्ष सांगू लागले, ज्या दिवशी आमची आई इथून गेली तिथून रामाचं नाव इथं घेतलं जात नाही. आईच्या सोबत आम्ही वृक्ष, वेली, पक्षी सुद्धा राम राम म्हणत होतो. आता इथले पक्षी, वृक्ष, वेली अगदी शोकात बुडलेले आहेत. झाले 5 दिवस, पुन्हा आली. पुन्हा विचारलं, पुन्हा सांगितलं, बिभीषणा आता एकदा पुन्हा पाहिजे म्हणजे काहीतरी बोलावं. रामानं माझ्यावर रागवा हा उदात्त हेतू होता कैकेयीचा. काय होता हेतू? काय हेतू होता? पण त्याला देव कसं म्हणावं महाराज? पुन्हा विचार केला, पुन्हा विचारलं, राजे तुम्ही राजे आहात ना, माझी सोयी करा, मला पुन्हा एकदा ती जागा बघायची आहे. काय बोलवा या बाईला? म्हणले, असेल कोणी घेऊन जाणार तर घेऊन जा. एवढ्यामध्ये 2 अश्व बांधलेला एक रथ आणला. ते रथही जायला तयार, ते रथाच्या कडेला देखील जायला तयार नाहीत. दोन्ही अश्व. पण पुन्हा मला कैकेयीनं त्रास द्यावा म्हणून तिचा पुनर्जन्म पाहिला प्रभू रामचंद्रानं. आम्ही असा कधी विचार करतो का? भगवान स्वतः प्रभू रामचंद्र हे पाहू लागले,
म्हणजे सीतेचा काही चुकलेलं नाही, रामाचं काही चुकलेलं नाही, पण जिच्याबद्दल मी बोलतो ना, ही कैकेयी नक्की कुठून जन्माला आली याचा विचार करूया आपण. बघा देवाचे काय जगणं आहे महाराज, कधीच दोष नाही परक्याला. बघा आम्ही दुसऱ्याकडं बोटं करतोय, कुणाकडं? सासूच्या मुलं परिणाम झाला, अमक्याच्या मुलं परिणाम झाला. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे कधी आम्ही मनात घेत देखील नाही महाराज. आणि त्याच संबंधानं रामानं पाहिलं कैकेयी ज्यांच्या पोटी त्यांची काही चुकी झाली का? होय झाली चुकी म्हटलं, आणि सांगितलं कैकेयी कुणाची मुलगी आहे काय तुम्हाला सगळं ठाऊक आहे. कैकेयीच्या आईची महाभयंकर चुकी होती, महाभयंकर चुकी झाली होती. कैकेयीच्या बापाला पशु पक्ष्यांचे आवाज कळत होते, त्रिकालज्ञानी होते ते. आणि म्हणून एक दिवस जेवायला बसले असताना मुंगीनं त्यांच्या ताटातला एक कण उचलून चालली. समोरून दुसरी येणारी मुंगी होती, ती मुंगी हसली. अरे राजा आहेत ते, राजा आहेत ते, आणि त्यांच्या ताटातलं अन्न घ्यायची आपली योग्यता नाही. हे त्रिकालज्ञानी असणारा कैकेयीचा बाप ते दोघांचा संवाद पाहून हसला, आणि हसल्यानंतर हातामध्ये कैकेयीच्या ताट भरायला घेऊन आलेला जो सगळा स्वयंपाक होता थांबवला. म्हणली थांबा, तुम्ही का हसलेत? तुमचं हसणं म्हणजे सर्वसामान्याचं हसणं नाही. कुणाचं? तुमचं हसणं म्हणजे सर्वसामान्याचं हसणं नाही आहे. मला याचं उत्तर पाहिजे, तुम्ही का हसलात मला सांगा. अगं तुला काय कळणार आहे, मला ती भाषा कळते, पण ही भाषा कळत असताना एक वरदान मिळालेलं आहे की हे जर मी कुणाला सांगितलं त्या क्षणी माझा मृत्यू. ऐके ना, स्त्री हट्ट आहे, ऐकेच ना. तर सांगितलं बघ, जर कधी मी तुला हे सांगितलं तुला विधुरपणा येईल, तू विधवा होशील, ऐक. म्हणली एक वेळा काय 50 वेळा विधवा झाले तरी हरकत नाही, पण मला तुमच्याबद्दल जो घडलेला प्रसंग आताच्या आता कळलं पाहिजे. आणि तोच प्रकार झाला महाराज. त्यांनी सांगितलं मला त्रिकालज्ञानी असल्या कारणानं सर्व पशु पक्ष्यांची भाषा कळते, मुंगी चिलटं सगळ्यांची भाषा कळते. हे सांगितल्याबरोबर ताटाचा हात बाजूला केला. आता धम परम मम, ते अडलं तर त्याचा जीव त्यांना सोडला महाराज. काय झालं असेल, काय झालं? आई विधूर झाली. एवढा हट्टी पणा केल्याचा परिणाम तिची मुलगी ही कोण, हे कोण जाणतोय महाराज? प्रभू रामचंद्र जाणताय. ते दोष नाही दिला कैकेयीला. जिच्या आईचा हा महाप्रताप आहे तिची ही मुलगी आहे, तिला दोष देण्यात अर्थ काय? तिनं सीतेची जागा पुन्हा पुन्हा पाहायला जावं, न बोलणं पसंत केलं महाराज. मी काय सांगतोय, रामायण सांगतो सगळं तुम्हाला. त्या रामाच्याबद्दल मला खूप काय पुढं सांगायचं आहे. प्रभू रामचंद्र काय करतात, भक्त, ती भक्त होती कैकेयी, रामाची भक्त होती महाराज. काहीच म्हणलं नाही तिला, जाणून घेतलं फक्त. काय केलं? सर्व ऐकून घेतलं त्यांच्याविषयी, दोष दिला नाही, काही नाही. जिची आई एवढी आगाऊ होती तिची मुलगी कैकेयी, बाकी नाही बोलायचं, बोललेच नाहीत. आणि त्याच रामाला वनवासात घेऊन जात असताना माऊली कोण घेऊन चालले होते? 2 घोडे महाराज, त्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत. ते घोडे सुमित्रानं वनवासाला नेताना जोडले होते. कुठं कुठं जोडले होते? कुठं जोडले होते? रथाला, रथाला जोडले होते. अयोध्येतून प्रभू रामचंद्रांना बाहेर काढलं महाराज. ते घोडे चालतच ना. थोडे अंतर चालून गेल्यावर रथाच्या चाकाला चिखल लागू लागला. चिखल. सुमंत पाहतोय चिखल कसला आहे. अरे रे, थांबा म्हटलं, काहीतरी गडबड आहे. खाली उतरून पाहिलं तर दोन्ही नेत्रामध्ये त्या अश्वांच्या धारा लागलेल्या आहेत, त्याचा चिखल झालेला आहे. थांबला सुमंत. कशासाठी रडता? अरे ज्यातून हे चैतन्य चाललेलं आहे, या अयोध्येतून जेव्हा या जगताचा धनी निघून चाललेला आहे, तेव्हा पशु, अरे अश्व रडू लागले, धाय मोकळून रडू लागले. माणसं रडत नाही, पण पशु सुद्धा रडू लागला, अश्व रडू लागला. दोन्ही अश्रू आवरेत ना त्यांना. म्हणून सांगितलं काळजी करू नका, आजचा दिवस तरी तुमच्या आमच्यामध्ये आहेत. सुमंतानं कस्तरी कुठपर्यंत सोडलं तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल नदीपर्यंत सोडलं नाही. सुमंत आत्री ऋषी आणि अनुसयेचा आश्रम होता
तिथपर्यंत सोडायला गेले होते महाराज. रामायण एकच रामायण बघतो आम्ही, एकूण 16 रामायण आहेत, आम्ही एका बाजूनं बघत असतोय. मला सांगायचं आहे, तिथे गेल्यानंतर दोघांना नमस्कार केला आणि सुमन परत आले. त्या दिवसापासून त्या घोड्याने अन्नपाणी वर्ज केलं होतं. 14 वर्षे 28 दिवस महाराज त्या घोड्याने अन्नपाणी खाल्लं नाही. ऐकतात सगळे तुम्ही? ऐकता तुम्ही? माणसांची भक्ती काय सांगता? मला काय सांगायचं आहे, ऐसे अनन्य योगे, अनन्य योगानं जे परमात्म्याचे झालेले आहे त्यानं अनन्य योगानं, दुसरं जगात कोणीच नाही, परमात्माच आमचा हे आश्वानं ठरवलं महाराज. कोणी ठरवलं? अनन्य योगानं त्यानं माझा देव चाललेला आहे. त्या दिवसापासून तण नाही खाल्लं, पाणी नाही पिलं, गवत नाही खाल्लं, काहीच खाल्लं नाही महाराज घोड्यानं. अविरत अनन्य योगानं महाराज देवाचे झालेले आहेत. दोन्ही घोडे देवाचे झालेले आहेत. तिथं प्रसंग घडला महाराज, तिथे प्रसंग घडला. भगवान प्रभू रामचंद्रानं अत्रिऋषी संवाद केला रात्रभर. सीतामाई आणि अनुसया मातेनं संवाद झाला दोघींचा. त्या संवादाचं नाव आहे अनुसया गीता. काय नाव आहे? गीतेपैकी एक गीता तयार झाली. मोठी माणसं दुसऱ्याला मोठेपणा देतात. अनुसया तुम्ही देवाच्या खऱ्या अर्थानं पत्नी आहात, तुम्ही मोठ्या. ती म्हणली नाही, तुम्ही जगतजननी असून देखील तुम्ही एक महान प्रतिभा आहे. दोघातला संवाद तो अनुसया गीता म्हणून ठरला गेला जगतासाठी. ऐकता तुम्ही सगळे? फार सुंदर विचार झाला महाराज. आणि तुम्हाला सांगतोय, प्रभू रामचंद्र 14 वर्षे 27 दिवसाचा वनवास संपून आले. कुठं आले? अयोध्येमध्ये आले. आल्यानंतर मी सगळं आवरून घेतोय, कारण मला 6:45ला संपवायचं. बघा, ही एकच कथा आहे, लांब लचक आहे की अनन्य योगी हे भक्त कसे राहतात. पशु असून देखील परमात्म्यावर त्यांचं अधिकोत्तम प्रेम कसं आहे. परमात्मा अयोध्येत पोचल्याबरोबर सगळ्यांचे ऐकणं सुरू झालं. उर्मिलेनं अजून शिव ओलांडलेली नाही. जगात कुणाचंही तोंड पाहिलं. आज काय चाललंय माहिती आहे? प्रदर्शन चालले, दर्शन राहिलं नाही. तुम्हाला ज्यांना समजतं त्यांना समजून घ्या. आज जगामध्ये दर्शन राहिलंच नाही, प्रदर्शन चाललंय. मी तर कधी बोलतो परमार्थात देखील प्रदर्शन चाललंय. मला नाही पटत ते. परमार्थ अंतर्मुख होऊन पाहायचा आहे. बहिर्मुख होऊन करताच येत. बहिर्मुख परमार्थ नसतोच. मी सांगत असतो, अंतर्मुख व्हायचं असते, मग मजा आहे परमार्थामध्ये. अंतर्मुख व्हावं लागतंय महाराज. अंतर्मुखतेनं परमात्म्याला आपलासा करायचा असतं. बाहेर बघून परमार्थ बिघडतोय, कळलं तर बघा. बघा तुम्ही, जमल तर. आणि म्हणून जेव्हा देवासोबत सगळेच आले, प्रत्येकानं सांगितलं काय कैकेयीची अवस्था, काय कौशल्याचं जगणं, काय समितेचं जगणं. देवा प्रत्येकाला हितगुज विचारा, सुखदुःखाशी निगडीत बोला त्यांच्याशी काहीतरी. सगळ्यांचा संवाद झाला. पण मंत्र्यांनी सांगितलं, देवा तुम्ही गेलात ना तेव्हापासून 2 प्राणी या जगात आहेत म्हणले. 2 अश्व आहेत. ते अश्व तुम्ही गेल्यापासून अन्न आणि पाणी खाल्लेलं नाही. तुमची वाट जोपर्यंत तुम्ही त्यांना सहस्रू नयनानं डोळ्यात पाहत नाही तोपर्यंत ते अन्न पाणी ग्रहण करणार नाहीत. देवानं सगळ्यांना थांबवलं, सांगितलं या जन्मात मी केलं असतं, पण मी माझ्या भक्ताचा बांधलेला आहे. मला या जन्मात त्यांची सेवा करता येणार. कारण बोलीला वाल्मिक वरतून दावीनं मला आगाऊपणा करता येणार नाही. जे रामायणात लिहून ठेवलंय म्हणून तर फक्त सीता, लक्ष्मण आणि मीच गेलो. उर्मिलेला सुद्धा न्यायची माझ्या मनापासून इच्छा होती, पण जमलं नाही. जे वाल्मिकानं लिहून ठेवलंय तेच मला प्रमाण आहे, बस त्याच्या पलीकडं चालणार. म्हणून आग्रह केला, तुम्ही जाऊन काहीतरी करा देवा. नाही म्हटलं, माझ्या अंगानं मला काही करता येणार नाही. भले तर या जन्मात हे घोडी आहेत ना, यांना मरून जाऊ द्या. हे मेले की कृष्णाच्या जन्मामध्ये ती अर्जुनाची घोडी होतील. कुणाची घोडी होतील? आणि तिथं गेल्यावर त्याची घोडी धुवायचं काम मी करेल. काय करेल त्याचं? हे वचन देवानं. पण या जन्मात जमलं नाही तर कृष्ण जन्मामध्ये अर्जुनाची घोडे धुण्याचं काम कोणी केलं मायबाप?
घोडी कोण होती ती? बोला आता, आता पुढं तुम्ही बोला, आम्ही बोलू आता काही. काय काय बोलणार आम्ही? अरे पशु पक्षी सुद्धा जर एवढं देवावर प्रेम करतात, त्यांची सेवा महाराज देवाला या जन्मात जमली नाही तर पुढच्या जन्मात करायला लागते महाराज देवाला. काय बोलतो मी? मला एवढंच सांगायचे मायबाप. ज्ञानोबा राय सांगतात, ऐसे अनन्य योगे विकले जीवे मणे अंगे, जे मनानं कायनं वाचनं त्याचे झाले मायबाप. कुणाचे? आम्ही मनानं झालो तर कायनं होत नाही, कायनं झालो तर वाचेनं होत नाही, वाचेनं झालो तर मनानं होत नाही महाराज. महाराज सांगतात पंढरपूरला या रे, देवच बोलवतो. बऱ्याचदा लोकांचा विग्रह बरं का महाराज, बऱ्याचदा लोकांचा विग्रह आम्ही पंढरपूर नाही, मी सांगेन वेगळं. देव गुज सांगे पंढरीसी, कोण सांगते? अभंग नामदेवरायांचं आहे. देव गुज सांगे, देव तुमचं गुज सांगतोय. पंढरीसी यारे प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे. बघा इथं असा सबंध सांगितलेला आहे. कसे या तुम्ही? प्रेमानं चित्तामध्ये माझं नाव. बरं सांगतोय कोण? हे देव सांगतोय, आपलं गुज सांगतोय. जे गुज तो कोणाला सांगत नाही बरं का महाराज, हे कोणाला सांगत नाही. हां, एकदा दोनदा तीनदा नाही, अनेकदा बोलले. अनेक अभंग बघा तुम्ही. आषाढी कार्तिकी विसरू नको, सांगत असे गुज. गुजच आहे हे सुद्धा, काय गौप्यच आहे. आषाढी कार्तिकी विसरू नको, सांगत असे गुज. मग नक्की गुज काय हो? महाराज सांगतात गुज तुम्हाला सांगतोय मी, काया वाचा मने. मला काय सांगायचंय? दृढ धरा जीवी. पंढरपूरला येऊन उठा बशा करायला जाऊ नका. तुमचा पोरगा बराला जागतं कामाला, आता सांभाळतो का तुम्हाला? आता पंढरपूरला हे करायचं का? तुमची नांदते कसून आता पंढरपूरला. महाराज सांगतात नाही, याच्यासाठी जाऊ नका. काया वाचा मने दृढ धरा जीवी. उगाच नका दृढ धरी. मी त्याच्यावर तुम्हाला प्रमाण देतोय. सर्व मी चालवी भार त्यांचा. जे असे अनेक लोक जातात लाखोनी, मग सगळ्यांना पतीला परमात्मा का येत नाही हो? का येत नाही माझा प्रश्न आहे त्यांना. महाराज सांगतात मी त्यांचा सर्व भार सांभाळायला तयार आहे. एवढंच नाही, जर तुम्ही असे आलात ना तर तुम्हाला शपथ घेऊन सांगतोय, भव सिंधू तारीन घ्या रे माझी भाग. शपथ घेतो देव, देव शपथ घेतोय, देव शपथ घेतोय. भव सिंधू तारीन घ्या रे माझी भाग. ऐर्या धनाजी बुवाची शपथ नाही महाराज, साक्षी दिली देवाना तिथं. साक्षी साक्षी पुंडलिका करुणी बोले. पुंडलिकाची साक्ष घातली महाराज देवाला साक्ष द्यायला. भक्त म्हणतात देवा तुझ्यावर विश्वास नाही. तू जर तसा जन्माला आला असताना तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवला असता, पण तू कृष्णाच्या जन्मानंतर, बरोबर का, कृष्ण जन्मानंतर तुझ्यावर भरोसा ठेवू का आम्ही? तुझी कार असताना आम्हाला माहीत नाही का देवा? तू काला बाड्या करतो देवा? तू काला बाड्या करतो? तू कृष्ण जन्मानंतर आला असता, आला म्हणून तुझ्यावर विश्वास नाही आमचा अजिबात. तू राम जन्मानंतर आला असताना आम्ही मानलं असतं. एक वचनी एक पत्नी सत्य बोलणारा देव होता, पण तुझ्यावर आमचा अजिबात भरोसा नाही. तू पुंडलिकाची साक्ष दिली तरी आम्हाला पटणार नाही, कारण पुंडलिकही तसाच लबाड. आता लोक म्हणते कसा काय? ज्यानं बायकोला पायी चालवून आईबापाला खांद्यावर घेतलं होतं, असंच ना? हां, आहेत तुम्ही मस्त अगदी ऐकायला. ज्यानं आईबापाच्या गळ्यात दोरीन बायकोला खांद्यावर, त्याच्यावर सुद्धा आमचा विश्वास नाही. असा कोणी नामाचा भक्त पाहिजे आम्हाला, त्याची साक्ष दाखव, त्याची साक्ष देवा आम्हाला घाल. पुंडलिकाची साक्ष आमच्या कामाची नाही. देवानं सांगितलं, खोटं वाटतं तुम्हाला? अरे लटके जरी असे, देव सांगतोय लटकं असेल ना, लटके जरी असे नामयासी पुसा, आहे त्या भरोसा नामी माझा. माझा इतरावर भरोसा नाही, पण रामदेवावर भरोसा आहे. नामनामीचा अभेद आहे मायबाप, आणि म्हणून त्याच्यावर आमचा भरोसा आहे. आणि म्हणून देव सांगतोय पंढरीला या. यासाठी पंढरीला या. पुंडलिकाचा उद्धार झालाच नाही, मी त्याला माझ्यापेक्षा मोठा केला. माझ्यापेक्षा मोठा केला की नाही मला सांगा? तुम्ही म्हणता का विठोबा जी बोलता, काय बोलता तुम्ही?
काय बोलता? पुंडलिका वरुदे हरी विठ्ठल. पंढरीला गेलो काय म्हणतो आम्ही? देवाचं नाव नाही घेत, पहिले कुणाचं? पुंडलिकाचं. याला काहीतरी गणित आहे माय बा, उगाच नाही, उगाच नाही. काही गोष्टी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही गोष्टी आहेत माय बा, बऱ्याच मोठ्या गोष्टी आहेत महाराज. बऱ्याच लोकांना या गोष्टी ठाऊक काही नसतात महाराज. आणि मला म्हणायचं आहे, हे आम्ही ठाऊक केल्याशिवाय राहू नये. बघा, आमच्या देवानं मायबाप ह्या जन्मात जमलं नाही, पुढच्या जन्मात घोडी धुवायला तयार. पुढच्या जन्मात आमचा देव घोडी धुवायला तयार आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही किती करता देवासाठी? कधीतरी मनाला विचारावं. संतांनी आपल्या जीवनामध्ये एकच गोष्ट महाराज जीवनामध्ये अवलंबली, एकच. काय गोष्ट असेल ती? काय गोष्ट असेल? आम्ही सगळं म्हणतो, सासरा माझा मी सासऱ्याचा, सासू माझी मी सासऱ्याचा, जावाई माझा मी जावायाचा, सगळं म्हणतो महाराज. पण आम्ही देव माझा आणि मी देवाचा कधी म्हणत? जीवनामध्ये ज्या दिवशी मायबाप आम्ही ठरवलं पाहिजे, जगामध्ये देव माझा मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा. ज्या संतांनी आपल्या जीवनामध्ये अनन्य प्रकारे परमात्मा बस देव माझा आहे, बस ज्या दिवशी अनन्य प्रकारची भक्ती जीवनामध्ये घडेल. काय बोलतो मी? एक शब्द बोललो, अनन्य शब्द महत्त्वाचा आहे फार इथं. अनन्य शब्द नाही दुसरा, अनन्य, दुसरा नाही. एक ओ देवा. हा जगामध्ये आम्हाला अनेक काही गोष्टी, आता आमचे तर देवच एवढे आहेत महाराज, 33 कोटी देवत आहेत. किती देव, किती देव आमचे? तोही प्रकार आम्हाला अजून कळला नाही. काय गडबड आहे महाराज? आमचे देव आम्हाला कळावेत महाराज. मी तर नेहमी सांगतो, प्रत्येकानं ठरवलं पाहिजे महाराज जीवनामध्ये. अनंत नामे ज्या, सहस्रनामाच्या अनंत नामे ज्या, ते साजे या. तुका म्हणे जे जे बोला ते साजे या. त्याला कोणत्या नावानं हाक मारा? 1000 नावं आहेत, 1000 नावं आहेत महाराज. किती नावं आहेत? सहस्रनामाच्या गोविंदा. किती नाव आहेत देवाला? कोणत्या नावानं हाक माराल महाराज? तुमच्यावर पडता जड भारी. मी तर सांगतो, संकट पडल्यावर कुणालाही हाक मारू नका, बस देवाला हाक मारा. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे गजेंद्र आख्यान, कोणाला माहीत नाही महाराज. नाव त्याला देवाचं नाव माहीत होतं का? देवाचं नाव माझ्याशी बोला. त्या गजेंद्राला देवाचं नाव देखील माहीत नव्हतं. कोण आहे या जगताचा नियंता, त्याच्या नावानं एक फूल भिरकावून दिलं महाराज. देवाला यावं लागलं महाराज, यावं लागलं महाराज. असं अनन्य व्हा. जगात आता आपलं कोणीच उरलं नाही जगात, बस एक देव आणि मी, बस. अशी धारणा ज्या दिवशी जीवाची होईल महाराज, आमचा विश्वास नाही हो, आमचा विश्वास टिकत नाही. आणि टिकला तरी मला वाटते डॉक्टर किती गेले तरी चालतील. विश्वास आहे देवावर आमचा. किती जमीन विकायला लागली तरी हरकत नाही, पण तुम्ही शेवटचा डॉक्टर शेवटचा प्रयत्न. हां. आणि मेल्यावर मात्र एखादा माणूस गेला की मग बसतात एकत्र. काय लिहितात? ईश्वर सत्ते पुढे. अरे मग तुम्हाला ईश्वरता कशी कळाली? जर जगामध्ये एकच ईश्वर सत्ता आहे, ती कशी कळाली तुम्हाला? हे तुम्हाला जिवंतपणे कळायला पाहिजे महाराज. कधी कळायला पाहिजे? जिवंतपणे कळायला पाहिजे. मला समाजातलं एक दुःख वाटते महाराज. 80 वर्षाची माणसं वाढदिवस साजरा करतात. किती? 90 वर्षाचे. बरं करा ना, मला काय त्याशी घेणं देणं उरलं नाही हो. मला तुमच्या स्वतंत्राशी मी काय व्हॉट्सअपला ठेवतात, स्टेटस ठेवतात. किती बावळट विचार आहे हा. तुमच्या घरात तुम्ही काही करा, पण जगाला तरी दाखवू नका. हे तुमच्या स्वतंत्र कोणी हिरावून घ्यायला मोकळं नाही, पण त्याचं प्रदर्शन मांडू नका. त्याचं प्रदर्शन आता त्यात भर पडली ॲनिव्हर्सरीची. कसली भर पडली? त्याचंही प्रदर्शन. वास्तविक पाहता लग्नासारखं जगात दुःखच नाही. मी सांगतो, ज्यांचे लग्न झाले त्यांना विचारा, प्रत्येक ज्यांचं लग्न त्याला विचारा सुख आहे का? लग्न झाले त्यांना विचारा सुख आहे का? हात मी तर नाहीच म्हणेन, तुम्हाला सांगतोय. तरीही माणसं आव आणतात. आव आपलं बरं, आपलं काय बरं आहे? आपलं काही बरं नाही. जेव्हा त्यांना वाईट वाटतं, मी नसते ना, कोणी राहिलं नसतं तुमच्याकडं, मग म्हणतात चालून घ्या, आता काय इलाज त्याला.
हे बघा महाराज, ही मला हे म्हणायचं आहे, या सगळ्या गोष्टी मी सांगतो देवावर सोडून द्या मायबाप. आम्हाला जोपर्यंत कळत नाही, मला महत्त्वाचं सांगतो आहे, संसार झालेला आहे आणि करायचा आहे तो काय करायचा आहे, पण तो असा करून चालणार नाही हो. आमचा सगळा देखोरेखीचा परवा चालला आहे. आम्ही अनन्य प्रकारनं परमार्थ केला पाहिजे. कसा केला पाहिजे? कसा केला पाहिजे? अनन्य व्हायला पाहिजे. जीवनामध्ये देवाखेरीज जगात आमचं कोणीच नाही, देवाखेरीज कुणीच नाही अशी प्रतीती आम्हाला आली पाहिजे. अशी प्रतीती आम्हाला आली पाहिजे. काय येत नाही आम्हाला? आम्ही अनन्य होत नाही. आणि म्हणून परमात्मा तुम्हाला सांगतायत, ज्ञानोबारांच्या या ज्ञानेश्वरीमध्ये काय तुम्हाला सांगू महाराज, असे अनेक दाखले तुम्हाला देऊन जाईल मी. किती अनेक दाखले देऊन जाईल तुम्हाला. असे किती दृष्टांत तुमच्या पुढ्यात आहेत, लक्षात ठेवा. परमात्म्याच्या बाबतीत सांगायचं झालं मायबाप, जीवनामध्ये मी बारकाईनं सांगत असतो या गोष्टी. प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून तो शेवटच्या क्षणापर्यंत किती परमार्थ करतो असताना मोजमाप करावा. करा मोजमाप. याचा मोजमाप आम्ही केला पाहिजे माहिती. आज एवढ्या मोठ्या या धर्ममंडपामध्ये मला बोलायला कधी कधी भीती वाटते हो. मी कधी तुम्हाला प्रश्न केला तर म्हणाल बुवा आगाऊपणा करतोय, तुम्ही का मालकरी झालात, असा प्रश्न मी केला. तुम्ही काय उत्तर द्याल त्याचं? काय उत्तर तुमच्याकडं? फक्त मांसाहार सोडण्यासाठी आम्ही बुवा झालोत. पटलं का? आता तुम्ही यांच्याकडे या महिला वर्गाकडे या. त्यांच्याकडं 3 सूत्र एकत्र आणतात, मणी, मंगल आणि सूत्र. त्यांच्या भक्तीचं वर्णन भक्तिशास्त्रानं केले महाराज. केलं की नाही मला सांगा? पतिव्रते जैसा आम्हा नारायण. आता वर्णन तुमचं आपल्या वर्गाचं वर्णन आहे कुठं? आपल्या वर्गाचं वर्णन कुठं आहे का? बोला ना. पुरुषांचं कुठं भक्तीचं वर्णन केलेलं आहे का? त्यांनी समर्पण नावाची भक्ती स्वीकारलेली आहे. काय? एक अभंग आहे तुकोबारायांचा, ऐका. म्हणजे तुम्हाला बुवा का होणं मला सांगायचं आहे. त्या महिला वर्गाचं ज्ञानोबारांनी वर्णन केले. पतीची या मता अनुसरेती अनायासे, महत्त्वाचा शब्द बरं घेत, अनायासे आत्महिताला अनायासे प्राप्त होते श्री. पण का बरं? का असं कधी आम्ही मला अनन्य शब्द फार महत्त्वाचा इथं, तो शब्दावर माझा जोर आहे फार. आता ज्या वेळेला ही स्त्री त्या पुरुषाला वरते तेव्हा एक मोठी प्रक्रिया होते त्या गोष्टीमध्ये. कोणती? तुकोबारांचा अभंग आहे, दिली तिळांजली कुळ नाम रूपासी शरीर ज्याचे त्याशी. महत्त्वाचा मुद्दा बोलायचा आहे मला. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. एका क्षणामध्ये ती घराची मालकीन. किती क्षणामध्ये होते? अग्नी, ब्रह्म आणि जनता जनार्दन या तिघांच्या साक्षीनं ती ब्राह्मणाला पुढे घालते आणि सांगते, दिली. बरं बोलणारे काय ऐरे गेरे नाही, तुकोबार आहेत. दिली तिळांजली, हातावर पाणी घेते, संकल्प करते आणि सांगते, दिली तिळांजली कुळ ह्या पवारांची असेल तर व्यवहारांना दिली जाते. आज तिनं पवार कुटुंबाला काय दिली? तिळांजली दिली. आता पुन्हा ती त्या नावाला देखील हो म्हणणार नाही. तिळांजली दिली त्या कुल नावाला तिनं. कुळ नाम तिकडचं रंजना असेल तर इकडं आल्यावर सावित्री. नावाला सुद्धा तिने काय दिली? आता नुसती नावाला पण दिली नाही, रूपाला सुद्धा ती तिळांजली देते. कशाला? तिकडचं जे रूप असतंय ते कोणत्याही गोष्टीनं बांधलेलं नसतंय, पण जे दान केलं जातंय तिला 6 ठिकाणी टोचून दिली जाते. काय केली जाते? तिचं विद्रुपीकरण केलं जाते. स्त्रियेचं काय केलं जाते? नाक टोचलं जाते, कान टोचले जातात, इकडे टोचलं जाते. अशा प्रकारे बंधन करून तिला नवऱ्याच्या पदरात दिलं जाते. शरीर ज्याचे त्याशी समर्पण नावाची भावना. हे शरीर त्याला मी देऊन टाकलेलं आहे. कुणाला? ज्याचं होतं त्याला. आता आनंद झाला. कधी आनंद झाला?
ज्याचं होतं त्याला दिलं, आता आनंद नुसता आनंद नाही, सर्वस्वाची मालकीन झाली. आणि घरात गेल्यावर सांग, पिंकी इकडे ये का म्हणले, पिंकी इकडे ये, हे आमचं घर बरं का, ही टाईल्स आहे ना ही सगळी फॉरेनची आहे. आता बाप आलता का इथं पाणी घालायला तिचं? हसू नका, मला विनोदाचं बोलायचं नाही. जेव्हा एखादी स्त्री एखाद्या घरामध्ये येते आणि एका क्षणामध्ये घराची मालकीन होते हो. साधा व्यवहार आहे, अगदी मोठा, अगदी छोटा व्यवहार आहे. किती? ती एका घरामध्ये येते आणि क्षणाच्या कालावधीमध्ये सांगते, पिंकी हे आमचं घर बरं. आता बापाने कधी वीट लावली होती, आई कधी पाणी घायला आली होती, काय झाला परिणाम? घराची मालकीन झाली. फक्त एकच वाक्य, शरीर ज्याचे त्याशी समर्पण, अनन्य भक्ती सांगतोय मी. एका क्षणामध्ये आईला टाटा करते, बाय बाय करते, नमस्कार आता तुम्ही येऊ नका, तुमची आठवण कायम मी हळदीच्या रूपानं खाली ठेवील, कुंकू वर ठेवल. आता स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे मी बोलत नाही. वास्तविक माहेरचं हळद असते आणि सासरचं कुंकू रक्ताची वेळ वाढवायची असते, म्हणून ते कुंकू जोपासायचं असते आणि हळदीची राखण करायची असते. स्त्रियांचा फार मोठेपण आहे. आणि म्हणून एका क्षणार्धामध्ये घराची मालकीन बनणारी. काय झालं हा प्रकार? मला सांगा, एवढ्या अनन्य त्यागानं आम्ही जर देवाचा विचार मनामध्ये आणला, का आमची घोडी देव धुणार नाही हो? काय सांगतोय मी? का आम्ही देवाचे होणार नाहीत? आमच्या जीवनामध्ये त्याग आणि समर्पण या गोष्टीच नाही. तू आम्ही देवाचे कधीच होत नाही. बायकोचा क्षणात होणारा माणूस, ऐकता तुम्ही, आईचा होणारा, बापाचा होणार, सगळ्याचा होईल, पण देवाचा कधी विचार मनात येत नाही. देवाचा मनात कधी, म्हणून आम्ही त्यांच्या भक्तीला कुठंतरी मोठेपणा दिला पाहिजे. त्यांचं समर्पण जीवनामध्ये आम्ही अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय महाराज. ज्ञानोबा नाही नेमकं सांगायचे तुम्हाला सांग. ज्ञानोबा नेमकं सांगायचे महाराज, हेच सांगायचे. काय सांगायचे ज्ञानोबांना? हेच सांगायचे महाराज. फार काय वेगळं नाही ज्ञानोबांना सांगायचं. आमची भक्ती आहे ना, बोललो तर वाईट वाटेल तुम्हाला, टाईम झालेला आहे आपला, 2-4 मिनटं उरले. ज्ञानोबा नेमकं हेच सांगायचं आहे. आम्ही कित्येक वर्ष परमार्थ करतो, दुःख एका गोष्टीचं आहे महाराज, याच गोष्टीचं दुःख आहे मला. जर एका क्षणात घराची मालकीण बनवू शकते, किती वेळेत झाली हो? किती वेळ लागला मला सांगा ना, किती वेळ लागला? महाराज देव असाच आहे. या 8 प्रहरामध्ये तुम्ही देवाला फार काय मोठं की निमिष, मोठं थोडं द्या महाराज, पण असं द्या महाराज, 8 द्या, असं द्या. अनन्य प्रकारानं परमात्म्याचे झालात तुम्ही. ज्ञानोबांना खऱ्या अर्थानं सुचवायचं आहे मायबाप. फार काय तुम्ही म्हणता महाराज. महाराज सांगता, जयाची आवडी केली मदशी कुलवाडी. काय केली? कुलवाडी केली. वशी कुलवाडी कळते ना तुम्हाला? बघा, भोग मोक्ष बापुडी तेजिली, सगळं त्याग होईल महाराज. प्राय मला नेमकं हेच सांगायचं आहे तुम्हाला आजच्या दिवशी. माझ्यापेक्षा वयानं अधिकारानं तुम्ही मोठे आहात, अपेक्षा एवढीच आहे. ज्या दिवशी देवाच्या नावानं आम्ही काय घालतो, माझा मुद्दा बाजूला राहिला. देवाच्या नावानं काय घालतो आम्ही? नवऱ्याला आवडतं म्हणून ती माळ घालते. एखाद दिवस जर तिने ती बाहेर काढली, मेलो काय का तुला आज मी? मेलो काय? अहो जिवंत आहेत म्हणून बाहेर काढले हो. नाही, देव म्हणेल देवा तुला आवडते, तुळशी हार गळा, गोपीचंद टिळा, हृदयी कळवला. तुळशी हार गळा, सुंदर ध्यानाचं ध्रुपद काय महाराज? आवडे देवाला आवडते तुळशीची माळ, म्हणून आम्ही स्वीकारली. आम्ही का स्वीकारली? तुळशीची माळ का घातली आम्ही? का घातली असा प्रतिप्रश्न आहे माझा. देवाला आवडते, नवऱ्याला आवडते म्हणून मणिमंगळसूत्र आहे. नवऱ्याला आवडतं म्हणून तिला काय? आम्हाला तसाच देवाला तुळशी आवडते, देवाला बुक्का आवडतोय म्हणून तो आम्हाला आवडावा आणि म्हणून तो आम्ही स्वीकारा करावा. मला स्वीकाराह करावा. काय म्हणतोय मी? तो स्वीकारावा. आम्ही त्याला आवडेल ते आम्ही केलं पाहिजे. आवडे देवाशी तो एका प्रकार, देवाला आवडेल तो प्रकार आम्ही केला पाहिजे. नामाचा देवाला आवडतो नामाचा उच्चार, तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदयी कळवला वैष्णवांचा, हे सगळं देवाला आवडते. अन असा जो वागेल, एकनाथराय सांगतात, तो देवा परम पूज्य जगी, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम पाहिजे माणसाला. वारकरीला हे नियम असावेत. अनन्य प्रकारानं वागला की नियम आले. अनन्य झालं की रोज सकाळी उठल्यावर देवाला माझ्या
पतिराजाला पाया पडलं पाहिजे. अनन्य प्रकार आहे, एकनिष्ठता आहे, अनन्य प्रकार आहे, वेगळं नाही. त्याच्या वाचून जगात कुणी नाही. तो गेला का सर्वस्व गेलं. आमचंही तेच आहे, आमचंही तेच आहे. तो आमच्या जीवनातून चैतन्य गेलं बस. लोक म्हणतात का आता, लोक काय म्हणतात, उचला आता माती. माती काय म्हणतात लोक, मातीचे कशाला हाल करता, एकदा निघून गेलं मायबाप, म्हणून त्याला जपणं हे आमचं काम आहे. आम्ही जन्माला आलो, जन्मल्या दिवसापासून अनन्य प्रकारे परमात्म्याचे वा ज्ञानोबऱ्यांचा हाच होरा आहे. तुमच्या आमच्याकडून इच्छा आहे. आजचा हा 5वा दिवस आहे. त्या दिवशी फार काय बोलायचं, म्हणून ज्ञानोबऱ्यांच्या 12व्या अध्यायात भक्तियोग सांगताना महाराज सांगतात, माणसानं भक्ती कशी करावी. महाराज फार सुंदर विचार ज्ञानोबऱ्यांचा आहे. ऐसे अनन्य योगे विकले जीवे म्हणे. मनाने पूर्ण माणसानं विकलं गेलं पाहिजे. सर्व भागानं माणसं देह समर्पित केला पाहिजे. समर्पण देह समर्पिजे भार काहीच न होईल अघवा. तुका म्हणे आनंद व्हायला पाहिजे ना, का दुःख व्हायला पाहिजे. लोक रडली नाही पाहिजेत, लोकांना आनंद झाला पाहिजे. हां, आनंद झाला पाहिजे, मजा वाटली पाहिजे. वा, अनंतामध्ये विलीन झाले बाबा, अनंतामध्ये त्याच्या स्वरूपाशी. वा, असा लोकांचा खऱ्या अर्थानं आनंद झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्यासाठी हे समर्पण केलं पाहिजे. देह समर्पिजे देवे दिला देह, तो त्याला देऊन टाकायचा. ज्याचा आणलेला आहे त्याला समर्पित करा. हां, जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन जगत जीवन, त्याचे गुण गाणं ही अनन्य भक्ती आहे. ती आमच्याकडून घडावी एवढाच आजच्या दिवशी सांगण्याचा प्रयास आहे. ज्ञानोबायांना फार काय सांगायचं नाही मला तुम्हाला. आम्ही वेगळ्या बाजूनं असा विचार करतो, मला तो विचार नाही म्हणायचा. सरळ साधा सोपा परमार्थ करत असताना जीवनामध्ये माणसानं फार काय विचार मांडू नये. मला एवढं सांगायचं आहे, यांची समर्पण भक्ती डोळ्यासमोर ठेवा, का त्या दिवशी तुमच्या काया पालट झाल्याशिवाय येणार नाही. ज्ञानोबऱ्यांची भाषा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयास केला. तुम्ही मला बोलावलं, सेवा करण्याची संधी दिली. सगळ्यांचे आशीर्वाद शेवटच्या क्षणापर्यंत मस्तकावर ठेवा एवढी सदिच्छा व्यक्त करतोय. झालेली सेवा माऊली मास ज्ञानोबराय तुम्हा सर्वज्ञांच्या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडली कवरद्या रे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु संत तुकाराम आप अपने गुरु महाराज, आप अपने माता पिता की छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव. यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान. जे खलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढ. भूता परस्पडे पडो मैत्र जीवांचे, वृतांचे तिम्र जाओ विश्वसधर्म सूर्य पाहो. तेला हो प्राणी जाती वर्षत सकळ मंगली, ईश्वरनिष्ठांची मंद्यादी अनवर्त मंडळी भेटत्या भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जारणव पियुषाचे चंद्रमे जालांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी. अजिजादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे. विशेष लोक ये दृष्टांदृष्ट विजय होवावे. एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखे, येणे वरे ज्ञानदेव ज्ञानदेव